या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत हा सण महिलांसाठी फार महत्त्वाचा असतो। स्नेहल ईश्वर सलामी यांच्या घरी मकर संक्रांतीचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। नेमकं काय सांगू शकाल? आज हळदीकुंकवाचा कार्यक्रम होता, काय सांगू शकाल? हळदीकुंकवाचा कार्यक्रम महिलांसाठी एकत्र येतो, आपण सगळ्यांच्या भेटीगाठी होतात। त्यानिमित्ताने आपण हा कार्यक्रम, मकर संक्रांतीचा हा कार्यक्रम साजरा करतो, जेणेकरून की आपण जे दररोज आपण एकमेकींना भेटू नाही शकत किंवा मैत्रिणींना बोलू नाही शकत, त्याप्रमाणे आपण एकमेकींना बोलवून एकमेकींना म्हणजे गप्पा गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो। आपण मजा मस्ती तोच टाईम थोडासा वेळ आपण आपल्या स्वतःसाठी काढू शकतो, मैत्रिणीसाठी काढू शकतो। यासाठी आपण हा सगळा सण साजरा करतो। वाणात देण्यासाठी घरगुती वस्तू खूप साऱ्या आहे, पण आम्ही असं एक ठरवलं की नाही, एक आपण आगळं काहीतरी करायचं, त्याच्यामुळं जेणेकरून आपण आपल्या पर्यावरणाला सुरक्षित ठेवू किंवा पर्यावरण संवर्धित जे काही असेल ते आपण देऊ। त्या दृष्टिकोनातून आम्ही असं ठरवलं की एक वृक्ष म्हणून देऊ, जेणेकरून आपण जसं म्हणतो झाडे लावा झाडे जगवा, तो एक संदेश जाऊ शकेल। आणि आपण आता बघतच आहोत की सगळं स्मार्ट सिटी करायच्या दृष्टिकोनातून किंवा मग आपण क्लीन सिटी करत आहोत, जेणेकरून तर आपण एक जर प्रत्येकाने जर झाड लावलं किंवा प्रत्येकाच्या घरी आपण जर झाड दिलं, तेवढंच प्रदूषण कमी होऊन ऑक्सिजनचं प्रमाण वाढत। त्या दृष्टिकोनातून आम्ही हा एक प्रकल्प म्हणून एक संक्रांतीच्या निमित्तानं म्हणून आम्ही सगळ्यांना झाड हे वस्तू वाणात देत आहे। आज हळदीकुंकवाचा कार्यक्रम आहे, आपण तुम्ही सुद्धा वाण घेतलं, काय सांगू शकाल? स्नेहलने दिलेलं वाण अगदी खूप छान आहे आणि उपयोगाचंच आहे। तिने जे झाडं दिले त्या झाडामुळे आता मला दिलं तिनं अजवाईनचं झाड, ज्याच्यामुळे मी काय करू शकते की मला पदार्थ बनवायचे आहे त्याच्यामध्ये मी टाकू शकते। उपयोगाचंच दिलेलं आहे आणि सगळ्यांना जिथे आहे उपयोगाचंच आहे, त्याच्यामुळे तिनं दिलेलं अगदी योग्य आणि चांगलं आहे। पर्यावरणाचंही संतुलन राखल्या जाते आणि प्रत्येकाच्या घरी एक झाड लावल्या जाते आणि झाडाची जोपासना केली जाते। आज हळदीकुंकवाचा कार्यक्रम आहे, मोठ्या आनंदाने उत्साहाने महिला मंडळी हा कार्यक्रम साजरा करत असतात। आपल्यासोबत नीलम, ते काय सांगू शकाल तुम्ही? काय सावित्रीबाई फुले यांनी 4 महिला एकत्र याव्यात म्हणून हा हळदीकुंकवाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। तरी त्या कार्यक्रमाला आजच्या काळात खूप म्हणजे अति जास्त महत्त्व आलेलं आहे। 4 बाया म्हणजे हा कार्यक्रम खूप उत्साहात साजरा करतो आणि हळदीकुंकवासाठी म्हणून खूप प्लास्टिक वाटल्या जाते, ते चुकीचं आहे। प्लास्टिक न वाटता सलामीताईंनी जे वृक्षदान केलेलं आहे ते खूप चांगली पद्धत आहे आणि सर्व महिलांनी वृक्षच दान केलं तर खूप चांगलं होईल। प्लास्टिक दान करणे हे खूप वाईट आहे। आमच्या शीतलताई सलामी यांनी या संक्रांतीच्या निमित्तानं एका नव्या युगाची सुरुवात केली असं म्हणायला वावगं होणार नाही, कारण वाण हे सौभाग्याचं लेणं म्हटलं जाते। मात्र शीतलताईंनी वृक्ष देऊन वृक्ष संवर्धनाचा प्रत्यक्ष धडा माता भगिनींना देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरे आपण हे जे म्हणतो की हे वृक्षवेली आमचे नातेवाईक आहे, तर त्यांची जोपासना करणं, त्यांना सांभाळून ठेवणं काळाची गरज झालेली आहे, हे या आजच्या हळदीकुंकवाच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळेल। मला खरंच हे आगळं वेगळं परिवर्तन बघताना मनातून आनंद झाला आणि ताईच्या या उपक्रमाचं मी खरंच कौतुक करते। खूप छान उपक्रम आहे, सगळ्यांनी काही ना काही बोध घेण्यासारखं असते। ताईंचा हा जो संदेश आहे की झाडं जगवा, तर निश्चितच आम्ही या संक्रांतीच्या निमित्तानं माता भगिनी एकतरी झाड लावू आणि तिचं संगोपन करू, एवढं मात्र या ठिकाणी आपणास आवर्जून सांगते। धन्यवाद। संत्रानगरी वरुड शहराचे नगराध्यक्ष श्री ईश्वर शिवकुमारजी सलामे यांच्या निवासस्थानी भव्यदिव्य हळदीकुंकवाचा कार्यक्रम सुरू आहे, परंतु हा हळदीकुंकवाचा कार्यक्रम आगळा वेगळा आहे। महिलांना वाणामध्ये वृक्षाचं वाटप केलं जात आहे। काय सांगू शकाल? हळदीकुंकवाचा कार्यक्रम आहे, तुमच्यासाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम फार महत्त्वाचा असतो, परंतु तुम्हाला वाणामध्ये वृक्ष देत आहेत, यावर काय सांगू शकाल? एक आगळी वेगळी संकल्पना या दृष्टीनं आपल्याला हळदीकुंकवाच्या निमित्तानं बघायला मिळत आहे। एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न स्नेहलताईंनी केलेला आहे। आताचं जर आपण परिस्थिती पाहता, प्रदूषण आणि क्लायमेट चेंज खूप जास्त मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यांनी एक आपल्याला संदेश दिला आहे, एकतरी झाड तुम्ही लावा, घरोघरी एकतरी झाड असायला हवे की जेणेकरून आपण प्रदूषण जे होत आहे त्यात आपण खारीचा वाटा उचलू आणि प्रदूषण कमी करण्यास मदत करू। स्नेहलताईचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी सगळ्या महिलांना एक झाड देऊन चांगला मेसेज देत आहे आणि सर्व महिला त्यांचं कौतुक करत आहे। धन्यवाद।
पर्यावरण के लिए मतलब जो उनने मैसेज के थ्रू ये किया है कि एक पेड़ लगाओ, बहुत अच्छा है जो मैसेज जो इन्होंने हल्दी कुमकुम के थ्रू जो दे रहे हैं, एक पेड़ लगाओ, बहुत ही बढ़िया। आज वरुड नगरीचे नगराध्यक्ष श्री ईश्वर शिवकुमारजी सलामे यांच्या निवासस्थानी भव्यदिव्य हळदीकुंकाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। सौ स्नेहल ईश्वर शिवकुमारजी सलामे यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे। मोठ्या संख्येने महिला मंडळी मोठ्या संख्येने ते सहभागी झाले आहेत। एक महिलांकरता हा वानाचा कार्यक्रम म्हणजे फार महत्त्वाचा असतो। मकर संक्रांतीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातात, परंतु या हळदीकुंकाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे महिलांना एक वेगळा मेसेज दिला जात आहे। त्यांना एक वानामध्ये वृक्ष दिले जात आहे। वृक्षाचं कुठेतरी संवर्धन व्हावं आणि वृक्षाचं संगोपन व्हावं, कारण की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे असं म्हटलं जात आहे। परंतु प्रत्येकाने वृक्ष जर लावला आणि वृक्षाचं संगोपन केलं तर एक समाजामध्ये चांगला मेसेज जाईल आणि या कार्यक्रमाचा उद्देशच तो आहे की या चांगला मेसेज जावा। असे कार्यक्रम म्हणून समाजात काळाची गरज आहे। पाहत राहा कॅमेरा निकू बावनेसह प्रेम सारखं चोळामणी पोर्टल।